ब्लॉकचेन काय आहे, ब्लॉकचेन एवढं डिमांडिंग का होत जाते, ब्लॉकचेनमध्ये किती प्रोफाईल्स आहेत आणि कोण अप्लाय करू शकतं, आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात. खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ब्लॉकचेन बद्दल काय आहे, ब्लॉकचेनची प्रोफाईल कशी असते, कसं अप्लाय करायचं, आपण करू शकतो का. तर आज मी इन डिटेल डिस्कस करणार आहे ब्लॉकचेन विषयी. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ब्लॉकचेन बद्दल. सो आपण आज डिस्कस करूयात इन डिटेलमध्ये. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ब्लॉकचेन म्हणजे काय, डिसेंट्रलाइज डिजिटल लेजर. सो जर तुम्ही बघितलं असेल की यार तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन करायचं आहे आणि आपण एक एक्झाम्पलने सांगतो. आपण कुठं हॉटेलला जातो फ्रेंड्समध्ये, आणि फ्रेंड्समध्ये गेल्यानंतर काय होतं ना की एक जण काय करतो, एक जण पे करतो जो प्रॉपर बिल असेल ते, आणि त्यानंतर काय होतं ना आपण कॉन्ट्री करतो, आणि कॉन्ट्री केल्यानंतर काय होतं ना की अरे एक जणांनी पे केले त्याला आणि बाकीच्या दोघांचं ट्रान्झॅक्शन फेल झालं, किंवा त्याचं अकाउंट हॅक झालं, किंवा एन रिझन असेल की त्यावेळेस सर्व्हर डाऊन असेल आणि पेमेंट ज्यांनी पेमेंट केले त्याला ते पोचलं नाही पेमेंट, तर हा इश्यू आहे. तर ब्लॉकचेनमध्ये असं नाही आहे. ब्लॉकचेनमध्ये जसं तुम्हाला बिटकॉइन माहिती आहे, तर समजा बिटकॉइन एक एक बिटकॉइन आहे, मला सेंड करायचं आहे दुसऱ्याला, आणि तो सेंड झालाय का नाही, म्हणजे मी काय केलं, ते रजिस्टर केलंय, मी तो सेंड केलाय मी त्यालाच, तर मी ते चेंज करू शकत नाही. मी त्याला रजिस्टर केलंय की हा मी एक बिटकॉइन आहे तो मी दुसऱ्याला दिलाय. म्हणजे काय की एक ब्लॉकचेन कसं असतं ना, एक क्यूब असतात, आणि त्या क्यूबमध्ये ती जी टीम आहे जी पूर्ण, म्हणजे असं समजा की यार आपल्याला 1000 त्या टीममध्ये लोक आहेत, तर ते काय आहे ना, इम्युटेबल आहे, अनचेंजेबल. जर मी एक बिटकॉइन सेंड केलाय, जर मी माझं ट्रान्झॅक्शन झालंय, तर ते पूर्ण त्या लोकांना कळणार आहे. जर मला फ्रॉड करायचा आहे की मी ट्रान्झॅक्शन केलंय पण मला तो बिटकॉइन मला परत घ्यायचा आहे, किंवा माझा जो ट्रान्झॅक्शन आहे ते मला फेल करायचं आहे, तर मी एकाबरोबर फ्रॉड करू शकतो. बट त्या टीममध्ये, त्या चेनमध्ये 1000 लोक कसं काय करू शकतात, 1000 लोक फ्रॉड करू शकतात का, नाही. त्यालाच बोलतो आपण जे काही ब्लॉकचेन. सो ब्लॉकचेनचं कसं असतं की ट्रान्सपरन्सी, सेक्युरिटी आणि इम्युटेबिलिटी. इम्युटेबिलिटी म्हणजे काय, अनचेंजेबल. सो त्याला कुणीही चेंज करू शकत नाही. त्यामुळेच काय ना, एक डिमांडिंग आहे. जसं की एक फायनान्समध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर हे खूप जास्त ब्लॉकचेनचा यूज केला जातो. त्यानंतर बिटकॉइनमध्ये खूप जास्त त्याचा यूज केला जातो. सो याच कारणामुळे काय झालंय ना की ब्लॉकचेन खूप जास्त इम्पॉर्टंट बनला आहे, की जे काही तुमची सिक्युरिटी आहे तो खूप जास्त आहे. त्यानंतर काय आहे की जो काही लोकांचा ट्रस्ट आहे तो पण खूप इन्क्रीज झाला आहे. मग त्यामुळे काय ना, खूप लोक काय काय करताय की ब्लॉकचेन यूज करताय. दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं ना, तर ब्लॉकचेनचं आपले जे इलेक्शन्स आहेत ना, तर इलेक्शन्स पण आपल्या ब्लॉकचेनवरतीच होता. ओके. आता तो भाग राहिला किंवा कोण हॅक करतं काय राहिलं तो भाग नाही, पण जे इलेक्शन्स होता, जे तुमचे आपलं जे वोटिंगचे हे राहतात, तर ते पण ब्लॉकचेनवरतीच घेतलं जातं. ओके. सो ते पण एक एक्झाम्पल आहे. आणि त्याचा जर आय टीमध्ये जर यूज जर बघितला आपण ना, तर आय टीमध्ये सगळ्यात मेन त्याचा यूज होतो की डेटा मॅनेजमेंट आणि स्टोरेजसाठी. त्यानंतर सेक्युअर ट्रान्झिशन स्पेशली फायनान्समध्ये तो खूप जास्त होतो. ओके. आणि त्याची सप्लाय चेन ट्रॅकिंग. तर हे सप्लाय चेन ट्रॅकिंगचं कसं असते ना, की जे ब्लॉक्स आहेत, टोटल जे ब्लॉक्स, त्या ब्लॉक्समध्ये जी पण टीम आहे ना, एक माणूस फ्रॉड करू शकतो, 1000 माणूस फ्रॉड करू शकतो का, नाही. त्याच्यामुळे जे काही चेन आहे ना, ते एकदम प्रॉपर ट्रॅकेबल असतात. ओके. जर तुम्हाला आय टीमध्ये जॉब करायचा आहे आणि ब्लॉकचेनवरती करायचं आहे, तर त्याच्या काही प्रोफाईल्स आहेत, जसं की ब्लॉकचेन डेव्हलपर, त्यानंतर ब्लॉकचेन आर्किटेक्ट, ब्लॉकचेन ॲनालिस्ट, ब्लॉकचेन कन्सल्टंट, त्यानंतर ब्लॉकचेन सिक्युरिटी एक्सपर्ट. ब्लॉकचेन सिक्युरिटी एक्सपर्टला जास्त डिमांड आहे, मी जसं स्टडी केला आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये कसं असतं ना, की जो सायबर अटॅक म्हणा किंवा काय म्हणा, की तो जो होतो ना, की त्याच्यामध्ये मेनली जे सायबर सिक्युरिटी आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की सायबर सिक्युरिटीला किती डिमांड आहे, तसंच ब्लॉकचेन सिक्युरिटी एक्सपर्टलाही खूप डिमांड आहे. बट ह्याच्यामध्ये थोडंसं फ्रेशर्सला थोडंसं अवघड जातं आहे ॲज कम्पेअर टू जे काही एक्सपिरियन्स आहेत किंवा काय. आणि जर त्याला समजा स्किल्स लागत असेल ना, तर सगळ्यात मेन जे तुम्हाला डेव्हलपर जर व्हायचं असेल ना, तर स्किल्स तुम्हाला सॉलिडिटी आणि हायपर एजर. ओके. आणि ह्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला फोकस करावं लागेल, जर तुम्हाला ॲज अ ब्लॉकचेन डेव्हलपर जर बनायचं असेल तर. आणि त्यानंतर मेन काय आहे ना, की हर एक गोष्टीमध्ये तुम्हाला जर आय टीमध्ये जर तुम्हाला जॉब करायचं ना, तुम्हाला मेन काय माहिती आहे का, प्रॉब्लेम सॉल्विंग. कुठल्याही प्रॉब्लेमला तुम्हाला काही सोल्युशन भेटतंय का, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे ना, प्रॉब्लेम्स तर हर एक आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण प्रॉब्लेम्स असतात, आणि आपण आय टी इंडस्ट्रीमध्ये गेलो ना, तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत, आणि ते जर आपल्याला सॉल्व्ह करता येत नसेल ना, तर ते नाही. आणि ब्लॉकचेनमध्ये सगळ्यात जास्त मेन प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे मेन प्रॉब्लेम नाही म्हणतात आपल्याला,
त्यात जे काही इश्यूज आहेत ते जर आपल्याला सॉल्व्ह करता आले किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर आपल्याकडे स्किल सेट असेल ना, तर आपल्याला खूप ते ॲडव्हान्टेज आहे. ओके. त्यानंतर जर तुम्हाला अपस्किलिंग करायचं असेल ना, तर काही ऑनलाईन कोर्सेस पण आहेत ब्लॉकचेनसाठी, ते पण तुम्ही गुगल करून बघू शकता की आपल्याला जर ब्लॉकचेन जर डेव्हलपमेंट म्हणलं जेवढे पण आता प्रोफाईल आपण डिस्कस केले त्याबद्दल जर तुम्ही गेले ना, तर तुम्ही ब्लॉकचेन एक चांगलं करू शकता आणि तुमची प्रोफाईल आहे ती बिल्ड करू शकता. आता सगळ्यात मेन असं राहतं की आपण ब्लॉकचेनवरती समजा आपण केलो, मग ब्लॉकचेनचं फ्युचर काय आहे, ब्लॉकचेन कोणत्या कोणत्या कंपनीज आहेत. सो आपल्याला गुगलवरती खूप सारा डेटा भेटतो की ब्लॉकचेनवरती किती ओपनिंग्स आहेत, कुठे आहेत, नोकरी आहे, लिंक्डइन आहे. ब्लॉकचेनच्या प्रोफाईलमध्ये बघू शकतो आपण ह्या कंपनीला आहे आणि त्याचं फ्युचर कसं असणार आहे. आता सगळ्यात मेन जर बघायला गेलं तर ब्लॉकचेनचं जर फ्युचर बघितलं तर फ्युचर खूप ब्राईट आहे. कारण डे टू डे लाईफमध्ये किंवा हे जे आहे आता हे खूप इन्क्रीज झाले. सायबर सिक्युरिटी म्हणा, हे जे आपण ट्रान्झॅक्शन करतो, बिटकॉईन म्हणा, करन्सी म्हणा, हे सगळे ट्रान्झॅक्शन आहेत ना, हे खूप त्याची हाय सिक्युरिटीची गरज आहे. तर आणि एक ब्लॉकचेन एक असा आहे की त्याच्यावरती खूप ट्रस्ट, ट्रान्सपरन्सी आणि इम्युटेबल, त्याच्यामुळे नाही का हाय डिमांडिंग आहे. तर ह्याचा फ्युचर खूप ब्राईट असणार आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ना, तर तुम्ही ब्लॉकचेन डेव्हलपर म्हणा किंवा बाकीचे जे काही प्रोफाईल्स आहेत त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. सो मला सांगा की तुम्हाला ब्लॉकचेनबद्दल कसं वाटलं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. ब्लॉकचेनबद्दल अजून तुम्हाला जर काय माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ब्लॉकचेन तुम्हाला जर काहीच माहीत नाही आहे, ब्लॉकचेनबद्दल अजून इन डिटेलमध्ये पाहिजे, जर काही पॉडकास्ट वगैरे पाहिजे असतील, तर मी एक टेक्नॉलॉजी किंवा एक प्रोफाईलवरती पण मी तुम्हाला व्हिडिओ बनवू शकतो आणि पॉडकास्टवरती पण आणू शकतो. बट मला असं वाटतं की तुम्हाला ब्लॉकचेनबद्दल सगळं क्लिअर झालं असेल आणि जर तुम्हाला यायचं असेल IT मध्ये, तर ब्लॉकचेन हा एक चांगला पर्याय आहे. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, सो एक लाईक. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.